पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात धमकीचा फोन आला होता. या प्रकरणी पोलिसांनी 34 वर्षीय महिलेला ताब्यात घेतले आहे. चौकशीत ही महिला मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे समोर आले. महिलेचा कोणताही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. मात्र तरीही मुंबई पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात बुधवारी रात्री 9 वाजता एक महिलेने फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची तयारी सुरू असून त्यासाठी शस्त्र देखील तयार करण्यात आल्याचे सांगितले. या फोननंतर मुंबई पोलीस नियंत्रण कक्ष अलर्ट झाला आणि हा कॉल कुठून आला आणि कोणी केला याचा तपास सुरू झाला. तपासादरम्यान पोलिसांना हा संशयास्पद कॉल अंधेरी भागातील एका महिलेने केल्याचे समजले. पोलीस नियंत्रण कक्षाला महिलेचा कॉल आल्यावर पोलिसांनी फोन करणाऱ्याकडून अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली. यावर महिलेने कॉल कट केला. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि त्यानंतर आंबोली पोलिसांना महिलेची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर तिला अटक केली. या प्रकरणी मुंबई पोलीस झोन 9चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी सांगितले की आंबोली पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी महिलेची चौकशी केली आणि तिची पार्श्वभूमी देखील तपासली, पण काहीही संशयास्पद आढळले नाही. कौटुंबिक समस्यामुळे पीडित महिलेने असा फोन केला होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.